हे हिंदू शक्ती संभूत दीप्ति तम तेजा, हे हिंदू तपस्या पूत ईश्वरी ओजा, हे हिंदू श्री सौभाग्य भूतीचा साजा, हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, हे हिंदू शक्ती संभूत दीप्ति तम तेजा, हे हिंदू तपस्या पूत ईश्वरी ओजा, हे हिंदू श्री सौभाग्य भूतीचा साजा, हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा. निश्चयाचा महामेरू, बहुत जणांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी, यशवंत कीर्तिवंत ज्ञानवंत पुण्यवंत वर्धवंत सामर्थ्यवंत जाणता राजा, या भूमंडळाचे ठाई धर्मरक्ष ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्फूर्तीला मी अभिवादन करतो. शिक्षण महर्षी प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर यांच्या वाढदिवसानिमित्त जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स व हरिभक्त पारायण राजेंद्र महाराज येपरे साधक वर्ग यांच्या संयुक्त विद्यमानं तिसऱ्या कीर्तन महोत्सवाचा आजचा 6वा आणि शेवटचा दिवस त्या ठिकाणी आपण त्या कार्यक्रमाला अत्यंत मोठ्या प्रमाणावरती उपस्थित झालात. आपले सर्वांचे मनापासून खूप खूप आभार आणि अभिनंदन त्या ठिकाणी व्यक्त करतो. आज आपल्याला हरिभक्त पारायण आमचे गुरु चारुदत्त बुवा आफळे यांच्या वाणीतून छत्रपती शिवाजी महाराज यांची आग्र्याहून सुटका व शिवराज्याभिषेक या दोन्ही प्रसंग आपल्याला आफळे बुवांच्या त्या ठिकाणी वाणीतून ऐकायला मिळणार आहेत. या सगळ्या कीर्तन महोत्सवाचं एकच आपलं त्या ठिकाणी महत्त्व होतं की या सगळ्या युवकांना आपली हिंदू संस्कृती काय आहे ही कळाली पाहिजे. आपली संस्कृती, आपल्या संस्कृतीची नाळ किती आपण जोडून ठेवली पाहिजे हे समजलं पाहिजे. आणि एवढंच नाही, सरांचा वाढदिवस कशा पद्धतीनं साजरा करायचा तो कीर्तनाच्या माध्यमातून साजरा करायचा. आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं आज आपण हा कीर्तन महोत्सव त्या ठिकाणी घेतोय, ज्याच्यामध्ये आपल्या कार्यक्रमाची थीमच सिंहासनाधीश्वर राजा शिवछत्रपती अशा पद्धतीने आपण ठेवलेली आहे. शिवाजी महाराजांच्या बालपणापासूनचे सगळे किस्से मागच्या 5 दिवसापासून आपण बघत आलेलो आहे. आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांचा आग्र्याहून सुटका आणि राज्याभिषेक हे आपण या कीर्तनाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी पाहणार आहे. आज शिवाजी महाराजांचा विषय निवडायचं कारण म्हणजे आज आपल्या देशाची जर परिस्थिती आपण पाहिली तर त्या ठिकाणी जातीयवाद वाढत चाललेला आहे. त्या ठिकाणी शेतकऱ्यांची आत्महत्या वाढत चाललेली आहे, महागाई वाढत चाललेली आहे, शेतकऱ्यांची आपण पीडा त्या ठिकाणी बघतोय, हिंदू मुसलमान भांडणं आपण त्या ठिकाणी बघतोय, जातीमध्ये तेढ निर्माण होत आहेत हे आपण त्या ठिकाणी बघतोय. प्रत्येक जात आरक्षणासाठी कशा पद्धतीनं पुढे येते, त्याच्यामुळे किती भांडणं होत आहेत, त्याच्यामुळे समाजामध्ये किती तेढ होत आहेत हे आपण त्या ठिकाणी बघतोय. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी 300-400 वर्षापूर्वी 18 पगड जातीचं त्या ठिकाणी मूठ बांधली आणि स्वराज्य निर्माण केलं. ज्या स्वराज्यामध्ये जातीपातीला थरा नव्हता, ज्या स्वराज्यामध्ये महिलांच्याकडं वाकड्या नजरेनं कोण बघत नव्हतं, ज्या स्वराज्यामध्ये त्या ठिकाणी सगळे लोक सुखाने आणि समाधानाने राहत होते, ज्या स्वराज्य हे रामराज्य असल्यासारखं त्या ठिकाणी होतं. आणि आज आपल्याला देश जर परत एकदा महासत्ता करायचा असेल, आपल्याला जर आपला देश हा जगामध्ये सगळ्या देशांच्या जर पुढं आपल्याला त्या ठिकाणी न्यायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार मागच्या 5 दिवसापासून आपण ऐकले ते सगळेच्या सगळे विचार आपल्याला आपल्या आचरणामध्ये त्या ठिकाणी आणावे लागतील. आणि म्हणून याचाच एक प्रयत्न जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी घेत असतो. युवा संसदेसारखा कार्यक्रम आहे, सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत, युवकांनी चांगल्या राजकारणामध्ये आलं पाहिजे, तो कार्यक्रम आपण घेतो. आईचं महत्त्व काय आहे त्याच्यासाठी आदर्श माता पुरस्कार आपण त्या ठिकाणी घेतो. युवकांचे चांगले विचार घडले पाहिजेत याच्यासाठी आपण जाधवर करंडक सारखा कार्यक्रम घेतो, ज्याच्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा असतील, निबंध स्पर्धा असतील, एकांकिका असतील, पटनाट्य असतील, भारुड असेल, भजन असेल,
ह्या सगळ्या आपण त्या ठिकाणी घेतो, ज्याच्यातून त्यांचे विचार घडतील, त्यांना काय विचार करायचं हे त्या ठिकाणी कळेल. सायन्स फेअर सारखा कार्यक्रम आहे ज्याच्यातून आपण चांगले वैज्ञानिक घडवण्याचं काम करतो. 10 लाख रुपयापर्यंत अनुदान स्वतः खाजगी आम्ही त्या ठिकाणी देतो आणि त्यांना एखादा रिसर्च करायला आपण त्याच्यामध्ये सांगतो, पेटंट घ्यायला त्या ठिकाणी आपण त्यांना मदत करतो. अशा पद्धतीचे आपण खूप मोठ्या प्रमाणावरती कार्यक्रम हे अत्यंत वर्षभर त्या ठिकाणी चालू असतात. दर 31 डिसेंबरला त्या ठिकाणी दारू सोडा दूध प्या अभियान, युवकांनी या सगळ्या गोष्टीपासून दूर राहिलं पाहिजे, व्यसनापासून, म्हणून दारूच्या दुकानाच्या बाहेर आपण दुधाचे केंड घेऊन दर 31 डिसेंबरला आपण त्या ठिकाणी बसतो. तो एक कार्यक्रम असतील. स्पोर्ट्स फेस्टिवल असेल, जो स्पोर्ट्स फेस्टिवल एकमेव आपली संस्था जी एक महिना त्या ठिकाणी 25-25 हजार विद्यार्थी या स्पोर्ट्स फेस्टिवलमध्ये त्या ठिकाणी सहभागी होतात, त्यांचा कार्यक्रम असेल. असे अनेक कार्यक्रम आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी घेत असतो. आणि या सगळ्याच्या मागं एकच त्या ठिकाणी ध्यास आहे, ते म्हणजे आपल्या संस्थेतील विद्यार्थी नाही तर आपल्या समाजातले विद्यार्थी युवक हे चांगल्या पद्धतीने घडले पाहिजेत. हाच एक विचार सरांच्या वाढदिवसानिमित्त आमचा त्या ठिकाणी असतो. आणि याला हे विद्यार्थी घडवायचे असतील तर यांना आदर्श हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखं आपण त्या ठिकाणी त्यांच्या समोर ठेवलं पाहिजे. हाच एक विचार अत्यंत प्रामाणिकपणाने आमच्या मनामध्ये त्या ठिकाणी होता. ह्या 6 दिवसामध्ये आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं आम्हाला त्या ठिकाणी प्रोत्साहित केलं. मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो. ज्या ज्ञात अज्ञात लोकांनी हा कार्यक्रम सक्सेसफुल होण्यासाठी, सफल होण्यासाठी मदत केली, मी त्यांनाही मनापासून, त्यांचेही मनापासून आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो. आणि आपण सगळेजण या कार्यक्रमाला खूप मोठ्या प्रमाणावरती सहभागी झालात, त्यांचेही आभार व्यक्त करतो. कीर्तन केसरी, शिवशंभो व्याख्याते, हरिभक्त पारायण, राजेंद्र महाराज येपरे साधक वर्ग यांनाही मी त्यांच्याही मनापासून या संयोजक म्हणून त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम केलं. खूप मोठ्या प्रमाणावरती हा कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत केली. मी त्यांच्याही मनापासून आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्रीराम 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 श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. सर्वदेवेभ्यो नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. जय जय राम कृष्ण हरि राजा राम. जय जय राम कृष्ण हरि राजा राम. जय जय राम कृष्ण हरि. राम गोवर्धन धर गोपालन रत. गोवर्धन धर गोपालन रत. गोकुल संकट
हारे गोकुल संकट हारे जय जय राम कृष्ण हरे राजा राम जय जय राम कृष्ण हरे नव नीरद सम हरिहानव नीरद सम नव 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 नीरद सम नव 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 नीरद सम नव नीरद सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी नवल विनोद विहारी नवल 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 विनोद विहारी राम जय जय राम कृष्ण हरि राजा राम जय जय राम कृष्ण हरि दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगमहारी जय जय राम दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगम हरि जय जय राम राम जय जय राम कृष्ण हरि शरणागत दीना चरणी नेई राम शरणागत दीना शरणागत दीना शरणागत दीना चरणी नेई शरणागत दीना 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 शरणागत दीना शरणागत दीना शरणागत दीना चरणी ने करुणा दृष्टि निहारी राम जय जय राम कृष्ण हरि राजा राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी
सुख झाले वो साजणी, झाले वो साजणी, सुख झाले, सुख झाले, सुख झाले, सुख झाले, सुख झाले वो साजणी, सुख झाले साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव. बहुत सुकृताची जोडी, बहुत 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 सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा. सर्व सुखाचे आगर, 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 सर्व सुखाचे आगर. बाप रखुमा देवी वरु, बाप रखुमा देवी वरु, सर्व सुखाचे आगरू, बाप रखुमा देवी वरु, सर्व सुखाचे आगरू, बाप रखुमा देवी वरु. तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, विठ्ठल बरवा. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. 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 राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. पुंडलीक वरदाहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. भारत माता की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आपल्या शिक्षण संस्थेच्या वतीनं प्रतिवर्षी हा जो कीर्तन सप्ताह साजरा केला जातो, मोठा गोड उपक्रम आहे. कारण साधारणतः विद्यार्थ्यांचं प्रबोधन करावं, पालकांचं प्रबोधन करावं, यासाठी अनेक वेळेला व्याख्यानं, चर्चासत्र, कार्यशाळा अशा तऱ्हेचे उपक्रम केले जातात. ते सर्व उपक्रम चांगले आहेत, यात संशय नाही. पण तरीसुद्धा या सगळ्याचा एकत्रित परिणाम कीर्तनामुळे साधतो
कीर्तन हे अनादी काळापासून आपल्याकडे चालत आलेलं चर्चासत्रही आहे आणि कार्यशाळाही आहे. हे लक्षात घेऊन आपल्या सरांनी प्रतिवर्षी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना कीर्तन ऐकवण्याची ही जी गोडी लावली आहे, ही एक शिवछत्रपतींची पूजाच आहे. कारण शिवछत्रपतींचं चरित्र आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की त्यांचा बहुतांशी काळ जो विद्यार्थी दशेतला होता, या सर्व विद्यार्थी दशेतला कालखंड त्यांनी कीर्तन श्रवणासाठी दिला आहे. तुकोबांच्या कीर्तनाला शिवाजीराजे आलेत एवढाच उल्लेख नाही आहे, पूर्ण वेळ बसलेत असा उल्लेख आहे. रिबीन कापण्यापुरते नाही आले, आम्ही उद्घाटन करून पळून जाऊ, पुढचं तुमचं तुम्ही बघा, असे नाही आले. महाराजांच्या चरणाशी पूर्ण कीर्तन ऐकलं, त्या कीर्तनाचे संस्कार मनावर घेतले. आणि विद्यार्थी दशेमध्ये असताना महाराजांनी जर ते संस्कार घेतले असतील, आपल्या मावळ्यांना जर ते संस्कार दिले असतील, तर याच पद्धतीनं आपल्याही पाठशाळेमधल्या शिक्षकांना, प्राचार्यांना, प्राध्यापकांना, कर्मचाऱ्यांना, विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना सुद्धा या कीर्तनाच्या माध्यमातून संतांची वचनं, संतांनी दिलेला बोध आणि इतिहासाने केलेला प्रबोध, या सगळ्या गोष्टी पोचवणं ही एक विशेष शिवरायांची पूजा आहे. गेली अनेक दिवस शिवचरित्र वेगवेगळ्या टप्प्यातून आपण पाहतो आहोत. आज अखेरच्या टप्प्यावर आपण पोचलो आहोत. आणि नेहमी जेव्हा कीर्तन 5-6 दिवसाचं असतं किंवा 7 दिवसाचं असतं, तेव्हा शेवटच्या दिवशी काय अभंग म्हणायचे हे ठरलेले असतात. अर्थात ते संतांनी ठरवून दिलेले नसतात, हे आपले आपण ठरवलेले असतात. पण तरीसुद्धा एक संकेत भारतीय संस्कृतीचा असा आहे की आपलं कर्तव्य पूर्ण केल्यानंतरच आपल्याला काही मागण्याचा अधिकार आहे. म्हणून मागणीपर जे अभंग असतील ते शेवटच्या दिवशी घ्यायचे. पूर्ण आठवडाभर काय जो ठरला असेल, चातुर्मास, ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा पसायदान मागितलं. केव्हा? ज्ञानेश्वरी पूर्ण होऊ दे, मला जे कर्तव्य दिलंय ते परिपूर्ण केलं. येणे वाघ यज्ञे तोषावे, वाघ यज्ञ झाला, तुला संतोष झाला, मग तोषोनी मज द्यावे पसायदान. आपण मागण्या खूप करतो, पण या मागण्या करण्यापूर्वी आपण कर्तव्य पूर्ण केलीत का, हा स्वाध्याय करत नाही जो संतांनी सतत आपल्याला शिकवला आहे. ठीक आहे, कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे मागणीचा अभंग म्हणू आपण, त्याचा अर्थही बघू, पण तरीसुद्धा या मागणीचा हट्ट करण्यासाठी आपण पात्र आहोत का, याचं चिंतन व्हायला पाहिजे. आणि अर्थात चिंतन होऊन आपण पात्र व्हायलाही पाहिजे. अशक्य काही नाही महाराज जगात, आपण त्याला पात्र होऊ आणि ही भगवंताची कृपा आपल्याला सुद्धा प्राप्त होईल याच्यात संशय नाही. मात्र कशाला आपण पात्र व्हायचं आहे त्याचा थोडासा अभ्यास पूर्वरंगात करूया आणि शिवराज्याभिषेकाच्या या सुंदर चरित्राकडे वाटचाल करूया. काय मागणं मागितलंय महाराजांनी? मागणीपर अनेक अभंग आहेत. हेही मागितलंय, हेही मागितलंय, हेही मागितलंय, पण त्यातलं समजा एकच द्यायचं असेल तर काही देऊ. तर तेव्हा मात्र महाराज म्हणतायत, हे दान दे ग देव, हे दान दे ग देव, हे दान दे ग देव, हे दान दे ग देव. हे दान दे ग देवा, तुझा विसर न भावा रे, तुझा विसर न भावा, हे दान दे ग देवा. गुण गायीन आवडी, गुण गायीन आवडी, गुण गायीन
गायीन गायीन आवडी रे. गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. ह्याची दान दे गा देवा. न लगे मुक्ती संपदा. न लगे मुक्ती संपदा. संत संग देई सदा. संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. हेचे दान दान दे गा देवा. हेचे दान दे गा देवा. हेचे दान 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 दे गा देवा. दान दे गा देवा दान. पंढरीनाथ महाराज की जय. हेची दान देगा देवा. फार निरूपण करायला नको. मराठी व्याकरणामध्ये जिथे च येतो तिथे आग्रह असतो. हे पाहिजे का, हे पाहिजे का, हे पाहिजे. हे च म्हणजे बाकी संपलं. जेवायला येऊ का नको, याच विषय संपला. काय पक्वान्न करायचंय, हे करायचंय का, हे करायचंय का, हेच. तसं मागणं मागताना, मागणं घेताना हे देऊ का, हे हेची. हेची दान देगा देवा. किती अवघड गोष्ट मागितली आहे महाराज. तुझा विसर न व्हावा. माझी विनंती आहे सगळ्या विद्यार्थ्यांना, आपण लिहिताना, बोलताना आणि गाताना हे सगळे विश्राम लक्षात ठेवून गावं. नाही तर हमखास तुझा विसरण व्हावा. काय विसरण काय व्हावा? स्कोर काय बॅटिंग करतोय का काय पांडुरंग तुझा? विसरण विसरणं. थोड्या वेळाने त्याची किती भयानक रूप तयार होतील. तो न वेगळा ऐकू आला पाहिजे. विसर न व्हावा. आपण खूप वेळेला म्हणतो की आम्ही कुठे विसरतोय भगवंताला. आम्ही रोजच्या रोज पूजा करतोय ना, रोज नैवेद्य दाखवतोय ना, रोज संध्याकाळची उपासना करतोय ना, देवळामध्ये जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा तेव्हा कीर्तनाला जाऊन त्याचं भजन करतोय ना. आम्ही कुठे विसरतोय? अशा अर्थी विसर हा शब्द घ्यायचा नाही आहे. तो किती मोठ्या अर्थी घ्यायचा आहे तेवढं सांगतो, तेवढंच पुरे. साने गुरुजींची एक कथा आहे की एक विद्यार्थ्यांचा छात्रावास होता, ज्याला मराठीमध्ये स्टुडंट्स हॉस्टेल असं म्हणतात. गावागावातून आलेली मुलं एका ठिकाणी राहून शिकत होती. आता शालेय शिक्षणाबरोबर बाकीची पुस्तकं कराठी वाचतातच, त्यात काही त्यांचा दोष नाही. तर पूर्वापार भूतांचं आकर्षण फार, ते भूताच्या गोष्टी वाचायची. आणि मग त्या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये एकदा स्पर्धा लागली. अमावस्येच्या रात्री स्मशानात पिंपळाच्या झाडाखाली जो कोणी अर्धा तास बसून येईल त्याला 100 रुपये बक्षीस. 100च विद्यार्थी होते, 1-1 रुपये वर्गणी काढणार होते. त्यातल्या त्यात एक भेत्रा विद्यार्थी होता, गरीब होता बिचारा. त्याच्या मनात आलं 100 रुपये मिळाले तर पुढच्या 2 वर्षाची फी भरली जाईल. तेव्हा वर्षाची फी 50. आपल्या आईवडिलांना सुख मिळेल. मात्र त्यांनी उपसूचना केली, तुम्ही 100 रुपये नाही 101 रुपये जमा करा. का रे? अमावस्येच्या रात्री आपल्याला हॉस्टेलवरनं सोडलं पाहिजे ना रखवालदारानं, त्याला रुपये नको द्यायला. अरे हो, हा हिशोब लक्षात नाही आला. 101 जमा झाले.
झाली अमावस्या आली, रखवालदाराला पैसे दिले, मुलं स्मशानात गेली, बाहेरच थांबली. त्या भित्र्याला सांगितलं तिथं पिंपळाचं झाड आहे, जा. गेला भित्रा, बसला पिंपळाच्या झाडाखाली. हे सगळे पळाले तिथून. अर्धा तास झाला, हा हॉस्टेलवर आला. द्या 100 रुपये. तू एवढा भित्रा असून कसा बसलास? हां, ते उद्या सांगेन, आधी 100 रुपये द्या. शाळेच्या कार्यालयात भरले, 2 वर्षाची फी भरल्याची पावती घेतली, ती वडिलांकडे पाठवली. आता सांगतो. शहाणा होता. आता सांगतो. अरे तू एकटा बसलास कसा? तो म्हणला मी एकटा नव्हतोच. एकटा नव्हतो म्हणजे मी तिथं बसलोय का नाही हे बघायला तुम्ही होतात का नाही? नाही तर तुम्ही कसं काय मान्य केलं मी बसलो होतो म्हणून? तुम्ही मला दिसत नव्हता, पण मी तुम्हाला दिसेन एवढ्या अंतरावर तुम्ही लपून बसलेले होता. साने गुरुजी म्हणतात, याच्यानंतर चुकून माकून ते खरं भूत आलं असतं तर ह्या लपून बसलेल्यांचा काही उपयोग होता का? ज्यांचा काही उपयोग नाही असे 100 विद्यार्थी माझ्याबरोबर आहेत, तरी सुद्धा एक भित्रा विद्यार्थी धाडस करू शकतो. तो जो कोणालाही घाबरत नाही असा भगवंत माझ्याबरोबर आहे, असा जर विसर पडत नसेल तर धाडस का नाही करता येत? हा मुद्दा. ती रोजची पूजा अर्चा करतो, ते श्वास घेतो, ते जेवण, हे नको सांगू मला. धाडस कुठं आहे? एखादा समर्थ पाठीराखा असल्यानंतर साधं पोर सुद्धा जेवढा दणदणीत खोडसाळपणा करतं, त्याला पक्की खात्री आहे माझ्या मागे कोण उभा आहे. तू एखादं मोठा साहस करायला घाबरतोस कारण तो तुझ्या पाठीशी आहे याच्यावर तुझाच विश्वास नाही बाळा, तुझाच विश्वास नाही आहे. आणि म्हणून हे सगळे म्हणतात त्यांची ध्येय केवढी मोठी. ज्ञानेश्वर माऊलींना विचारलं, का हो तुम्ही काय करणार तुमच्या एवढ्याशा आयुष्यात? काय करणार म्हणजे अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन, आनंदे भरीन, आनंदे भरीन, आनंदे भरीन, तिन्ही लोक अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार अवघाची 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 संसार. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. नाचू कीर्तनाचे रंगी आणि ज्ञानदीप लावू. कुठे? महाराष्ट्रात, MP मध्ये, UP मध्ये, भारत, जगी. या सगळ्या जगात मी ज्ञानाचा दीप लावू शकेन. नामदेव घेऊ शकतात प्रतिज्ञा, का खात्री आहे तो आहे माझ्या पाठीशी. काय जमेल तेवढं बघू. तुला खात्री नाही मेल्या, जमेल तेवढं काय बघू. म्हणून शिवछत्रपतींचं स्मरण करायचं ते यासाठी. त्यांनी हा अभंग सार्थ करून दिला. केवढं मोठं साहस आहे, केवढं मोठं धाडस आहे. आज आपण एवढ्याशा अपयशाने आत्महत्येकडे जातो. महाराजांनी अनेक अपयशातून पुन्हा पुन्हा जी गरुड भरारी घेतली आहे ती साक्ष आहे की ते दाखवतात एवढी मोठी गरुड भरारी मी घेऊ शकतो कारण तो गरुड माझ्याबरोबर आहे, कारण देवच माझ्याबरोबर आहे, तोच माझ्याबरोबर आहे. ही आठवण कायम ठेव बाबा. मला घाबरवू नको या जगामध्ये. तुझा विसर न व्हावा. आणि हा होऊ नये छोटा उपाय, गुण गायीन. तुझे जे गुण आहेत त्यांचं मी गायन करत जाईन. कसं? आवडी, काय तोंड आहे मेल्याचं. ते गुण गाते पण आवडतेत कुठे? आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्याची सर्व. नुसतं नाम घेसी नाही, आवडीने. तेव्हा आपली कार्टीज असं नको तिथं डोक्यावर दिल्यासारखं भजनं करत असतील तर भजन नंतर करा, आधी तोंड सुधारा म्हणायचं.
आनंदाने झालं बाई, आवडीने भावे हरिनाम घेसी. तसं गुण गाईन आवडी हेच माझी सर्व जोडी. एका ओळीचं चिंतन करावं लागेल. अहो सगळीकडे साधक काय मागतात? जन्म मरण नको आता, नको येर सार. आम्हाला मुक्ती द्या म्हणतात. तेणे मुक्ती चारी साधी येल्या, चार चार मुक्ती मिळतील असं म्हणतात. आणि इथे तर म्हणतात नलगे मुक्ती. का बरं? कारण महाराज सांगतायत या मुक्तीपेक्षा मोठा आनंद कशामध्ये असेल तर तो संत संग देई सदा तिथे आहे. छोट्या आनंदाला बाजूला केल्याशिवाय मोठा आनंदच नाही. अशा संत संघामध्ये ने आम्हाला अनेक वेळा जन्माला घाल. कारण आमची प्रतिज्ञा सगळ्या विश्वाला सज्जन करण्याची आहे. कृण्वन्तो विश्वम आर्यम. अवघे विश्वची माझे घर. या विश्वातला प्रत्येक जण सुधारला पाहिजे. यासाठी जेवढे जन्म घ्यावे लागतील तेवढे घेईन आणि काम करत राहीन. ज्ञानोबांनी सुधारायचा प्रयत्न केला, अपमान सहन करावा लागला. नामदेवाने सुधारायचा प्रयत्न केला, अपमान सहन करावा लागला. तुकोबाने सुधारायचा प्रयत्न केला, मारहाणी सहन करावी लागली. होऊ दे, तरी माझ्या कार्याला यश द्यायला भगवंत आहे. तो यश देणार, आज ना उद्या देणार. माझी तपस्या एखाद्या वेळी कमी पडत असेल म्हणून थांबला असेल, पण माझी तपस्या ज्या क्षणाला फळाला येईल त्या क्षणी भगवंत मला ते फळ दाखवणार. हा दृढ विश्वास, हा दृढ विश्वास जेव्हा साधकाच्या, विद्यार्थ्याच्या, लोकनेत्याच्या, नव्हे अगदी शिक्षकाच्या मनामध्ये सुद्धा घट्ट उभा राहील, तेव्हा तोही ठरवू शकतो की माझ्या समोर आलेल्या सगळ्या पाषाण मूर्तींच्या मी अनंत अशा देवमूर्ती तयार करीन. अशा देवमूर्ती आपल्या शिक्षण संस्थेतून निर्माण व्हाव्यात. यासाठी अनंत शक्ती आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये संचरण करावी. यासाठीचा असा पूर्वपद्याचा अभंग. हेचे दान दान दे ग देवा, हेचे दान दान दे ग देवा, हेचे दान दे ग देवा, हेचे दान दे ग देवा, हेचे दान दे ग देवा, दान दे ग देवा, दान दे ग देवा. पंढरीनाथ महाराज की जय. कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे थोड्या वेळ नामस्मरण करूया, मग चरित्राचा आनंद. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. 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 राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. हिंदवी स्वराज्याच्या संस्थापनेपासून ते जवळजवळ शाहिस्ते खानाच्या पारिपत्यापर्यंत राजांना छोटे मोठे पराभव पत्करावे लागले, पण बहुतांशी विजयच हाती लागला. पण ही विजयाची परंपरा थोडीशी मिर्झा राजा जयसिंगांच्या स्वारीच्या वेळेला मोडली. आणि याच एका घटनेमुळे लक्षात ठेवा,
शिवाजी राजांचं नाव सगळ्या जगामध्ये झालं ते युगकर्ता शिवछत्रपती असं झालं. युगकर्ता या शब्दाचा अर्थच हा की आधीच्या युगामधला सगळा नियम बदलून नवीन नियम प्रतिष्ठित केला. जुन्या काळामध्ये नियम असा होता की एखादं हिंदवी स्वराज्य उभं राहिलं आणि ते शत्रूच्या कोणत्या तरी हल्ल्याने एकदा मोडलं की ते पुन्हा उभं राहत नाही, असा पूर्वी नियम होता. दिल्लीचं पृथ्वीराजाचं राज्य गेलं, पुन्हा उभं राहिलं नाही. देवगिरीचं यादवांचं राज्य गेलं, पुन्हा उभं राहिलं नाही. विजयनगरला असलेलं आपलं दक्षिण देशातलं राज्य गेलं, पुन्हा उभं राहिलं नाही. शिवरायांच्या चरित्रामध्ये मात्र हिंदवी स्वराज्य 3 वेळेला संपूर्ण नष्ट होण्याची परिस्थिती आलेली असताना सुद्धा या 3ही वेळेला हिंदवी स्वराज्य पुन्हा असं भरारी घेऊन वरती आलं की मागे होतं त्याच्या दुपटीची ताकद दिसली. युगकर्ता, एक नवीन नियम करणारा, एक नवीन नियम प्रतिष्ठित करणारा राजा. या अर्थाने शिवछत्रपतींकडे पाहावं लागतं. मग सातत्याने ही जिंकणारी भवानी तलवार का बरं राजांनी खाली ठेवली असेल? का कोशबद्ध केली असेल? का तहाला राजे मान्य तयार झाले असतील? कारण एकच आहे महाराज. जयसिंग दिलेरी खान दिल्लीचे मनसबदार. जयसिंग दिलेरी खान दिल्लीचे मनसबदार. मोगलशाहीला ज्यांच्या समशेरीचा आधार. मोगलशाहीला ज्यांच्या समशेरीचा आधार. पातले दक्षिणे माझी घेऊन सेना संभार. पातले दक्षिणे माझी घेऊन सेना. कोंडाणा जयसिंग घेरी खान तो पुरंदर घेरी. गरजल्या रणाच्या भेरी युद्धार्थ मुरारी सजला गडकरी पुरंदरवाला. युद्धार्थ मुरारी सजला गडकरी पुरंदरवाला. युद्धार्थ मुरारी सजला. पुरंदर किल्ल्याचं रक्षण करताना मुरारबाजी धारातीर्थी पडले आणि आपल्या स्वराज्यासाठी एक लाख मोलाचा मोहरा असा अनाठाई खर्ची पडतोय हे पाहिल्यानंतर राजांचं मन कळवळलं. राजांचं मन सांगू लागलं, काय करशील रे? मिर्झा राजा जयसिंगाच्या हाताखाली जी फौज आहे त्यातली 70% फौज राजपूतांचीच. म्हणजे एका बाजूला हे युद्ध चालू ठेवलं तर तिकडच्या बाजूला राजपूत आणि इकडच्या बाजूला मराठे, दोन्ही बाजूनी हानी होणार हिंदूंची. आपल्या हट्टापायी या हिंदुस्थानातल्या हिंदुत्वाची किंवा या हिंदुस्थानातल्या हिंदू संस्कृतीची ज्यांना काळजी आहे अशी माणसं जर अशी पटापट मरून जाऊ लागली तर कसं होईल या देशाचं? या कल्पनेनं माघार घेतली. शौर्य कमी पडलं म्हणून नाही माघार घेतली, विवेक केला म्हणून माघार घेतली. या तहामध्ये जवळजवळ 23 किल्ले द्यावे लागले, 4 पंचमांश स्वराज्य द्यावं लागलं. आता 4 पंचमांश म्हणजे काय? हे आपल्या इयत्ता 6वीतल्या गणिताच्या तासाची आठवण करून विद्यार्थ्यांनी सांगा. मनातल्या मनात सांगा. वडिलांनी आईनी विचारा मास्तरांना आणि त्यांनी सांगू दे 4 पंचमांश म्हणजे नक्की काय. तर 100 रुपयाचे जर 5 भाग केले तर त्यातले 4 भाग देऊन टाकावे लागणं. म्हणजे 20-20 रुपयाचे जर 5 भाग झाले तर जवळजवळ 80 रुपये देऊन टाकावे लागले आणि 20 शिल्लक राहिले, म्हणजे 4 पंचमांश दिले. एवढा मोठा मुलूक देऊन टाकावा लागला, एवढे किल्ले देऊन टाकावे लागले. आणि त्याही पेक्षा एक अवघड गोष्ट होती, ती म्हणजे मिर्झा राजांचा हट्ट होता की राजे आपण आग्र्याला जा. औरंगजेब बादशहाचा 50वा वाढदिवस आहे. हा वाढदिवस साजरा होण्यासाठी तो प्रचंड खर्च करणार आहे. त्याचे मुख्य स्थान दिल्लीमध्ये आहे, पण तो आग्र्याला येणार.
दिल्लीवरनं मथुरा, मथुरेवरनं आग्रा. आग्र्याला त्यांनी हजारो गाड्या फक्त दागिने आणि माणकं पाठवली आहेत शहर सजवण्यासाठी. त्याचं साम्राज्य काबूलपासून ब्रह्मदेशापर्यंत आहे. एवढ्या सगळ्या प्रांतातले त्याचे सरदार, दरकदार, अधिकारी त्याला बधाई देण्यासाठी येणार आहेत, शुभकामनांसाठी येणार आहेत. तो आनंदित असेल. या आनंद अवस्थेत जर राजांची आणि त्यांची भेट झाली आणि काही छान बोलाचाली होऊन एखादा समेट होऊनच गेला तर रोजच्या रोज कशाला पाहिजे झमेला युद्धाचा. यासाठी आग्रह केला, राजे आपण तर आग्र्याला जाच, पण त्याचबरोबर शंभूराजांना पण घेऊन जा, चिरंजीवांना सुद्धा घेऊन जा. हा हट्ट शिवाजी राजांनी घरी सांगितला. मात्र जिजाबाई मातोश्री म्हटल्या, राजे आम्हाला एक वेळ आग्र्याला पाठवलं असतं तरी चाललं असतं. आता हे आयुष्यातलं पिकलं पान कधी गळून पडलं तरी काय फरक पडतो. पण राजे तुमच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं तर ज्याच्याकडे बघून पुढचं स्वराज्य चालवायचं त्या शंभूराजालाही तुम्ही घेऊन जाणार. जा राजे जा जा. आणि औरंगजेबाच्या पर्यंत नाही तर जगाच्या इतिहासापर्यंत हा निरोप पोचवा. एका शिवाजी राजांना घेऊन जाशील, एका शंभूराजांना घेऊन जाशील, पण असे अनेक शिवाजी राजे तयार करणारी जिजाबाई मातोश्री जोपर्यंत इथं उभी आहे तोपर्यंत किती जणांना नेशील. पुन्हा हिंदवी स्वराज्य निर्माण करीन, पुन्हा राखेतून स्वराज्य निर्माण करून दाखवीन. जा राजे, आशीर्वाद तुम्हाला, आशीर्वाद तुम्हाला. पण राजे आणि आपल्या शिबंदीसह छोटे राजे शंभूराजे सुद्धा निघाले. म्हटल्यानंतर सगळ्या साधू संतांनी टाहो फोडला. पंढरी निवासा, पंढरी निवासा, पंढरी सख्या पांडुरंगा, पंढरी निवासा सख्या पांडुरंगा, पंढरी निवासा सख्या पांडुरंगा. करी अंग संगा, करी अंग संगा भक्ताची या पंढरी निवासा सख्या पांडुरंगा. छत्रपती शिवाजीराजे आपल्या शिबंदीसह मजल दर मजल करत आग्र्यापर्यंत पोचले. पण पावला पावलाला अपमान सहन करावा लागला. खरं तर शिवाजी राजांच्या आदरातिथ्याची जबाबदारी मिर्झा राजा जयसिंगाच्या मुलाची होती. मिर्झा राजांचा मुलगा सरदार रामसिंग याच्यावर दायित्व होतं. पण औरंगजेबानं हेतुपुरस्सर रामसिंगाला वेगळ्या सेवेत अडकवला. परिणामी शिवाजी राजांचं स्वागत करायला रामसिंगाचा मुंशी गेला. निवासाची व्यवस्था सुद्धा मुलुकचंदाच्या सराईच्या आसपास ठेवली. सगळ्या शिबंदीच्या लक्षात आलं, आता जर राजांचं डोकं गरम झालं तर या इतक्या परमुलखात, एवढी परकीयांच्या शत्रूच्या राजधानीत आपला निभाव लागेल काय? पांडुरंगा आमचा निभाव लागेल काय? अरे भक्त कैवारिया होसी नारायण, भक्त कैवारिया, भक्त कैवारिया, भक्त कैवारिया होसी नारायण. बोलता वचन
बोलता वचन काय लाज काय लाज पंढरी निवासा सख्या पांडुरंग. राजे औरंगजेबाच्या दरबारात पोचले. छत्रपती शंभूराजांच्या बरोबर दरबारात प्रवेश केला. त्या लहानग्या 8-9 वर्षाच्या शंभूराजानं पाहिलं, केवढे मोठे दरबार, केवढं मोठं सैन्य, केवढे मोठे किल्ले, केवढे मोठे बुरुज, केवढ्या तोफा, केवढे हत्ती, केवढी माणसं, त्यांना केवढे अलंकार. बा 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 बा. खरंच आलमगीर बहुत श्रीमंत है. अरे एवढी श्रीमंती आपल्या हिंदवी स्वराज्याला कधी मिळेल का, असा विचार चालला होता मनात. हा विचार करता करताच शहनशहाच्या तख्ता समोर आले. शिवाजी राजाने मुजरा केला, नजराणा ठेवला. शंभूराजांनीही मुजरा केला. शंभूराजांनी नुसत्या नजरेनंच विचारलं, आबासाहेब हे काय, आपण कसा काय मुजरा केला. शिवाजी राजांनीही नजरेनं सांगितलं, राजा या सिंहासनावर पूर्वी जे धर्मराजे बसले होते त्यांना आपण मुजरा करतोय आणि त्यांना आश्वासन देतोय, आज न उद्या सज्जनांची राजवट या ठिकाणी आणल्या वाचून आम्ही राहणार नाही. हा शब्द द्यायचा आहे बाबा. आणि तरी सुद्धा शंभूराजांना, शिवाजी राजांना औरंगजेबाच्या प्रमुख स्थानापासून अत्यंत दूर उभं केलं. त्यानं तर क्रोधाग्नी भडकला आणि राजांनी ज्या दरबारामध्ये खुसफुस बोलायला सुद्धा परवानगी नसते, अशा दरबारामध्ये सह्याद्रीच्या कड्यावरचा एखादा सिंह गर्जना करत उठावा तसा प्रश्न केला, राम सिंह क्या हो रहा है. आमच्या स्वागताला मुंशी, ये शहंशाह जानता है मैं कौन हूं. आपको मेहमान नवाजी भी नहीं आती. हमें यहां ठहरने की कोई जरूरत नहीं. हम नहीं बर्दाश्त कर सकते अपमान. शिवाजी राजांच्या मुखातली सिंहाची गर्जना ऐकून अवघा दरबार थर 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 कापत होता महाराज. तेव्हा शंभूराजांना कळलं, अरे गळ्यातले दागिने ही श्रीमंती नाहीये. घोडे, हत्ती, तोफा, बुरुज ही श्रीमंती नाहीये. स्वाभिमान ही श्रीमंती आहे. एक स्वाभिमानाने गर्जना करणारा सिंह उठल्यावर हे सगळे बैल पोळ्यातले बैल नटवलेले कसे लटलटा कापतायत. अरे ह्यांच्याकडे असतील पैसे जास्त, पण खरे श्रीमंत जर कोण असतील तर ते आमचे आबासाहेब आहेत. आमचे आबासाहेब आहेत. आमचे आबासाहेब. स्वाभिमानाने राजे दरबारातून बाहेर पडले. सगळ्या समर्थकांच्या देखत झालेला अपमान औरंगजेबाला सहन नाही झाला. शिवाजी राजांच्या निवासस्थानावरती 5000 पठाणांचा पहारा लावला आणि वाऱ्यावरती खबरा उडत उडत गेल्या. देवा देवा देवा. राजा सगळ्या बाजूने वेढलाय. बघ बघ, मागे बहुतांचे फेडियले ऋण. मागे बहुतांचे, मागे बहुतांचे, मागे बहुतांचे. मागे बहुतांचे, मागे बहुतांचे.
मागे बहुतांचे रे फेडियले ऋण, आम्हासाठी कोण, आम्हासाठी कोण आली धाड, आली धाड पंढरी निवासा सख्या पांडुरंग. सगळ्या बाजूने पठाणांचा पहारा. छोटे शंभूराजे विचारतायत, आबा आता काय करायचं? आणि आबासाहेबांनी सांगावं, युवराज गोपाल कृष्णांचं चरित्र आठवावं. त्यांचाही जन्म कारागृहात होता, सुटून गेले. त्यांचा जन्म तिथे होता, त्यामुळे छोटीशी टोपली पुरली. आपल्याला मोठ्या टोपल्या लागतील. अरे देवांची चरित्र नुसती ऐकायची नसतात, आचरायची असतात. पण कृष्णासारखे आपण जर या तुरुंगातनं बाहेर पडायला गेलो तर आपल्याला काळजी पण करायची नाही. तो आपल्या पाठीशी आहे. मात्र तू माझ्या पाठीशी राहा, तू मला यश दे. कधी मागायचं? आपलं कर्तव्य केल्यावर मागायचं, तोवर नाही मागायचं. झालं 13 पेटाऱ्यांची योजना औरंगजेबाच्या सरदारांच्याकडून मान्य करून घेतली. मान्य करून घेणे याला सँक्शन करणं असं म्हणतात. 13 मिठाईचे पेठारे रोज बाहेर जाऊ लागले. साधू संन्याशांना छानपैकी मिठाई वाटण्याचा कार्यक्रम सुरू झाला. आणि गोकुळाष्टमीच्या त्या यात्रेच्या निमित्ताच्या मिशानं पेटारे उचलून बाहेर जाणाऱ्या एका भोयाच्या रूपात राजे निसटले. शंभूराजे निसटले. राजांची सगळी शिबंदी निसटली. मथुरेला गेले. पण औरंगजेब उलट्या रस्त्याला कधीच शोध करणार नाही. मथुरेकडे गेले. मथुरेतून जगन्नाथपुरी, जगन्नाथपुरीकडनं खाली कर्नाटक, कर्नाटकातनं गोवा, गोव्यातून कोकण आणि मग रायगड. असा जवळजवळ जाणं येणं विचारात घेता 2 वर्षाचा प्रवास पूर्ण करून राजे आणि शंभूराजे सुखरूप जेव्हा आले आपल्या रायगडावर, तेव्हा काय लोकांचा आनंद वर्णावा. पांडुरंगा, आतापर्यंत तुला एवढ्या शिव्या घातल्या, रागव नको रे बाबा. परिस्थिती असते, मनस्थिती असते, त्यामुळं मुखात न जातं. पण खरंच तू खऱ्या अर्थाने आमचा सखा आहेस. तू खऱ्या अर्थाने आमचा मित्र आहेस. तू अर्जुनाचाही सखा होतास, पण तेव्हाच मदत केलीस जेव्हा अर्जुन युद्धाला उभा राहिला. फुकट खाऊन ना मदत करायला देव बसलेला नाही. तुला युद्धात विजय पाहिजे? हो, मग युद्ध करण्याची कला येते, आली पाहिजे. उभा राहणार आहेस? उभा राहायला पाहिजेस. युद्धभूमीवर येणार आहेस? आला पाहिजेस तर रथ चालवीन. तू बस घरात आणि मी तुझ्यासाठी युद्ध करतोय, अडलंय माझं खेटर. अरे राजांना तेव्हाच विजय दिला जेव्हा राजांनी एवढा प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्याचं ते फळ आहे पंढरी निवासा सख्या पांडुरंग. पंढरी निवासा सख्या पांडुरंग, सख्या पांडुरंग. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी राजांचा लौकिक अवघ्या विश्वात झाला. का? अहो, शिवाजी राजांच्या एका कृतीनं किती गोष्टी सिद्ध झाल्या. औरंगजेबाचा 50वा वाढदिवस होता. त्यासाठी काबूल पासून ब्रह्मदेशापर्यंत त्याचे समर्थक आले होते. या सगळ्यांच्या देखत एक महाराष्ट्राचा राजा औरंगजेबाचा अपमान करू शकतो आणि सुखरूप घरी जाऊ शकतो, इतकी औरंगजेबाची मानहानी झाली. तुम्ही त्याला अडकवू शकला नाही. तुम्ही अडकवायचा प्रयत्न केला तरी तो सुटला. म्हणजे औरंगजेब हा सर्वसत्ताधीश आहे, हा गैरसमज अनेकांच्या मस्तकातला निघाला. आणि दुसरं
औरंगजेबाला सगळ्यात जास्त यातना कशाच्या झाल्या असतील तर याच्या की शिवाजी राजे आग्र्यातून निघून जाण्याच्या कटामध्ये त्याची सुद्धा काही माणसं सामील होती. आतापर्यंत त्याला वाटत होतं की आपणच दुसऱ्यांची माणसं फोडू शकतो. अरे पण शिवाजी राजांनी पण माझी माणसं फोडली. काय राजा आहे. आणि ते सुद्धा आणखीन यातना कशाच्या ऐका. आतापर्यंत औरंगजेब पैशाचं आमिष दाखवायचा, सत्तेचं आमिष दाखवायचा, सुखाचं आमिष दाखवायचा, स्वार्थाचं आमिष दाखवायचा आणि स्वार्थ लोलूप समोरच्याला करून फितूर करायचा. यातलं काहीच शिवाजीराजांनी केलं नाही. म्हणजे माणसं फितुरी करू शकतात पण ती प्रत्येक वेळेला पैशानेच करतात असं नाही. एखाद्या स्वच्छ चारित्र्याने सुद्धा आपली माणसं दुसरीकडे जाऊ शकतात. हा चारित्र्याचा प्रभाव जेव्हा औरंगजेबाच्या लक्षात आला तेव्हा औरंगजेबाने मुद्दाम त्याच्या दैनंदिनीमध्ये लिहिलंय की शिवाजी राजाच्या स्वराज्याला संपवणं आता सोपं राहिलेलं नाही. का. अरे शिवाजी राजे शूरवीर आहेत. यात विशेष नाही, शूरवीर अनेक असतात. शिवाजी राजे मुत्सद्दी आहेत, यातही विशेष नाही, अनेक मुत्सद्दी असतात. पण औरंगजेबाने केलेलं हे मूल्यमापन आहे. तो म्हणतो शिवाजी राजा ने जो आदमी तैयार किए हैं ये आदमी किसी के सामने झुके नहीं और किसी के हाथों बिके नहीं. आज आपल्या या शिक्षण संस्थेच्या वतीनं आपण शिवरायांचं स्मरण करतोय. आता ही सगळी शिकणारी मुलं आज ना उद्या मोठमोठ्या अधिकार पदावर जाणार आहेत. कोणी इंजिनियर होईल, कोणी डॉक्टर होईल, कोणी रोड कॉन्ट्रॅक्टर होईल, कोणी आमदार होईल, कोणी खासदार होईल, कोणी बँकेचे मॅनेजर होतील. आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांच्याकडून आपल्या जाधवर सरांची ही अपेक्षा असणार आहे. लक्षात ठेवा की आपल्या कुठल्याही विद्यार्थ्याच्या एकाच्या चुकीच्या वर्तनाने आपल्या शिक्षण संस्थेचं नाव खराब होत असतं, याची जाणीव ठेवली पाहिजे. तसं या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये आपली एक चुकीची कृती शिवरायांची बदनामी उभी करत असते. माझ्यामुळे शिवरायांच्या कीर्तीला डाग नाही लागता कामा. हे बघा शिवाजीराजाची माणसं कशी वागतायत असं माझ्याकडे बघून कोणी बोट नाही दाखवता कामा. शिवाजी राजाने जो आदमी तैयार किए, ती जी व्यक्ती घडवण्याची प्रक्रिया आहे ती आजही चालू आहे. आज मोठमोठ्या आपल्या शिक्षकांच्याकडून अशा आपल्या देवमूर्ती घडवण्याचं काम चालू आहे. आपण फक्त त्याला साह्यभूत झालं पाहिजे, आपण त्याला साह्य केलं पाहिजे. बाबांनो, शिवरायांचा पराक्रम वर्णन करावा तेवढा थोडा आहे. 4 पंचमांश स्वराज्य द्यावं लागलं होतं, पण राजे परत आले तेव्हा त्यांनी गेलेले 23 किल्ले तर घेतलेच, पण उरलेले मुघलांचे सुद्धा आणखीन 100 किल्ले स्वराज्यात सामील केले. जे दिलं होतं स्वराज्य ते तर घेतलंच, पण त्याच्यापेक्षा तिपटीनं असलेला भूप्रदेश हिंदवी स्वराज्याला जोडून दाखवला. आणि मग मात्र काशीचे पंडित गागा भट्ट मोठा आग्रह करून आले आणि म्हणाले, राजे, हिंदू मनुष्य शूर असू शकतो, शहाणा असू शकतो, विद्वान असू शकतो, श्रीमंत असू शकतो, पण तो राजा असू शकतो अशी कल्पनाच आमच्या डोक्यात येत नाही. सर्व भारतभरामध्ये असा गैरसमज पसरलाय. राज्य कोणी करावं? परक्याने. आणि आपण काय करावं? ओबिडियंट सर्व्हंट. एक आज्ञाधारक सेवकांपलीकडे आपलं वजनच नाही. राजे, छत्र चामर युक्त असा राज्याभिषेक हिंदूंचा राजा करू शकतो यावर आज जगाचा विश्वास उडालाय. राजे, वैभवाचं प्रदर्शन करण्याची हौस ना तुम्हाला ना आम्हाला, पण शहेनशहांची तख्त सोन्याची असावीत आणि हिंदूंचं सिंहासनही असू नये. मनास यातना देते, मनास यातना देते. आणि म्हणून मग महाराजांनी गागा भट्टांनाच सगळे काही अधिकार दिले आणि रायगडाची राजधानी अशी नटली, अशी नटली, अशी नटली. ओ हो 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 हो. सगळ्या किल्ल्यावरच्या मावळ्यांचा हट्ट, आम्हाला राज्याभिषेक बघायला यायचंय. राजे म्हणले, वा शहाण्यांनो,
तुम्ही सगळे किल्ले सोडून रायगडावर या, म्हणजे शत्रू सगळे किल्ले घेऊन बसेल. अरे वेड्यानो, आपापल्या बुरुजावर आपापलं काम उभं ठेवणं हेही स्वराज्य राखणं आहे. सगळ्यांनी इथे येऊन गडबड करायची गरज नाही. तुमच्या प्रत्येकाची मानवंदना माझ्यापर्यंत पोचणारे बाळांनो. गड्यानो, तुम्हाला कोण विसरेल? पावला पावलावरती आठवणारे हे सगळी माणसं. पावला पावलावर आठवणारे आहेत बाजी पासलकर, पावला पावलावर आठवणारे तानाजी मालुसरा, पावला पावलावर आठवणारे बाजी प्रभू, पावला पावलावरती आठवणारे माझा मुरार बाजी, पावला पावलावर आठवणारे माझा रामजी पांगेरा, सिंहासनाच्या प्रत्येक पायरीवरती आठवणारे माझा जीवा माला, माझा शिवा काशीत. त्यांच्या घरची माणसं, ज्या माझ्या भगिनींनी आपल्या कपाळाचं कुंकू या स्वराज्यासाठी दिलं, ज्या मातांनी आपलं वात्सल्य या माझ्या सगळ्या स्वराज्याच्या पायी अर्पण केलं, या सगळ्या सगळ्या मातांच्या पायी दंडवत घालतच सिंहासनापर्यंत पोचणार बाबानो. तसा पोचणार. पण मग खरंच राजांची जेव्हा हत्तीवरून मिरवणूक झाली, संपूर्ण रायगडाची राजसभा अशी दमदमल्यासारखी एकत्र बसली आणि तोफांच्या सलामीमध्ये जेव्हा छत्र चामरयुक्त असा हिंदूंचा राजा सिंहासनावर बसलेला दिसला, तेव्हा समाधी स्थानातून सुद्धा ज्ञानोबांचा आत्मा गहिवरलान ओरडला, सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला, अमृते पाहिला. महाविष्णू, आम्ही फक्त स्मरण केलं की महाविष्णूंचं रूप या सिंहासनावर बसावं आणि नाम आठविता रूपी प्रगट पैझाला, प्रगट पैझाला, प्रगट पैझाला. गोपाळा रे तुझे ध्यान, गोपाळा रे तुझे ध्यान, गोपाळा रे तुझे ध्यान, गोपाळा रे तुझे ध्यान, ध्यान लागो मना, ध्यान लागो मना. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला, अमृते पाहिला. शिवाजी राजांना मानवंदना देण्यासाठी भारतवर्षातले सगळे एकत्र आले होते. मुघलांची माणसं आली होती, आदिलशहाची होती, कुतुबशहाची होती, राजपुतांची होती, साता समुद्रा पलीकडच्या इंग्रजांची माणसं आली होती. त्यांनी अगदी पॅन्ट शर्ट मध्ये येऊन हातामध्ये टोपी घेऊन मानाचा मुजरा शिवाजी राजांच्या सिंहासनाला केला. समर्थ रामदास स्वामींचे आशीर्वाद पोचले होते. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांशी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू राजा, अरे तू श्रीमंत योगी आहेस, तू श्रीमंत योगी आहेस, श्रीमंत योगी. समर्थांना मनोमन वंदन करणारे राजे, जर कोणी हा प्रश्न विचारलाच, आज एवढं 32 मण सोन्याचं सिंहासन करताय, त्याच्यावर अगदी एवढ्या प्रेमाने बसताय, किती दिवस टिकणार आहे? विघ्न संतोषी असतात ना असे. तेव्हा राजाने सांगावं, हे एक दिवस टिकलं तरी इतिहास आहे, एक शतक टिकलं तर सोन्याचा इतिहास आहे, आणि 2 शतक टिकलं तर मात्र सुवर्ण महोत्सवाचा सुवर्ण महोत्सव आहे. अरे वेड्या, हे हिंदवी स्वराज्याचं सिंहासन आणि त्याचा दरारा खरंच खरंच राजांच्या नंतर 200 वर्ष या महाराष्ट्रात भारतात टिकून राहिला नव्हे. प्रत्यक्ष वस्तुरूपाने जरी सिंहासन गेलं असलं तरी शिवरायांच्या नामामधली ताकद, शिवरायांच्या गजरामधली ताकद, शिवरायांच्या चरित्रामधली स्फूर्ती आणि शक्ती
आजही एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये आहे की या कथांचं श्रवण, या कथांचं अनुकरण, या कथांचं अनुसरण, या कथांचं चिंतन, या कथांचं मनन आणि या कथांच्या मागे जाऊन हे हिंदवी स्वराज्य पुन्हा मी उभे करू या प्रचंड ध्येयाने प्रेरित झालेलं प्रचंड मोठं युवकांचं दल जर या पुन्हा नवीन भारताच्या निर्मितीला सज्ज झालं तर पुन्हा एकदा ज्ञानोबांना म्हणावं लागेल, अरे आली रे ही शिवरायाची लेकरं आली पुन्हा. सोनियाचा दिवस आजी, सोनियाचा दिवस आजी, अमृते पाहिला, अमृते पाहिला, अमृते पाहिला, अमृते पाहिला. गोपाल कृष्ण भगवान की जय. बस मुलांनो, संपलं शिवचरित्राचं हे कथन. वर्गपाठ संपला, आता खऱ्या अर्थाने गृहपाठाला प्रारंभ. मनात जर असं आलं की शिवरायांनी ही जी नीतिमान माणसं उभी केली, एवढा भ्रष्टाचार होणार नाही, ही जी समर्थ माणसं उभी केली, एवढं भय कोणाला असणार नाही, असं मला परत या देशामध्ये निर्माण करता येईल का? शंका नको. प्रकल्प करायचा, योजना करायची, नियमबद्ध योजना मांडायची, त्या योजनेप्रमाणे कार्य सुरू करायचं. कशाच्या आधारावर? महाराजांच्या शब्दाच्या आधारावर. महाराज म्हणाले, न लगे मुक्ती न संपदा, संत संग देई सदा. आणि असे तुका म्हणे, गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. वेगवेगळ्या रूपाने संतांचे हे चैतन्य आत्मे विविध पद्धतीनं या सृष्टीत प्रगटलेले असतात. ते सर्व आत्मे, ते सर्व चैतन्य तेज तुम्हा आम्हाला सहाय्य करायला उत्सुक असतं. आपण फक्त थोडी शक्ती स्फूर्ती दाखवली पाहिजे की या संतांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा हे न्यायाचं, प्रेमाचं, देवाचं, धर्माचं असं हिंदवी स्वराज्य सडतं वाढतं वैभवाला नेऊन दाखवू. बस याच्यासाठी भगवंत आपल्या पाठीशी आहेत हा विसर न व्हावा. आणि भगवंत आहेतच या विश्वासाने पुढची वाटचाल व्हावी. हेची दान दान देगा देवा, हेची दान दान देगा देवा, हेची दान दान देगा देवा. तुझा विसर न भावा रे, तुझा विसर न भावा. हेची दान दान देगा देवा, हेची दान देगा देवा, हेची दान, हेची दान देवा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय देव जय देव जय